रोहित सर देत होते तुम्हाला, मी बघितलं ते. हो. काय बोलले? ते म्हणाले की काय रे गाडी घेऊन चालला वाटतं आता पालघरला बोईसरला. सिरियसली? म्हणाले ब्लू जर्सी मध्ये आपल्या भावाला बघायचंय, जो बोईसरचं नाव गाजवणार आहे. ती मॅच मी बघितलेली. बॉल हव्यावरती दिसत होता आम्हाला. क्लासिकल, ओनली क्लासिकल. टीम मध्ये एक निकनेम पडलंय. मजा आहे ना, पॉप्स, प्रिन्स ऑफ पालघर असं. तुझा फेवरेट बॅट्समॅन कोण आहे? ऋषभ पंत, तूफानी दारमीज. करंट टीम में कौन फ्रेंड है, बेस्ट फ्रेंड? सूर्य कुमार यादव बोलिए, सूर्य कुमार जी, ओके. शार्दुल ठाकुर बोलिए, पृथ्वी शॉ बोलिए, श्रेयस अय्यर बोलिए. फिटनेस सोबत स्किन कसं मेंटेन करतो तू? दिवसातून 2-3दा फेस वॉश करतो, बस बाकी काय. सुबह उठ के सोने के पहले एक बार काइंड ऑफ असं भगवान की जय तसा ऋषभ पंत करतो. बरोबर, तसं आम्हाला सगळ्यांना करायचं, आम्हाला मॅच जिंकायची. आईचं फेवरेट डिश तुला कुठला आवडतं? एकच नको सांगू हा, नाही तर आता परत घरी जायचं. किती बनवले, पूरा स्कूल सुनेगा अपना नाम. म्हणजे तो एक क्रेव काइंड ऑफ मोटिवेशन असायचा की हा बाई हे करणार. आता टीचर्स लोक आहेत टच मध्ये? हो आहे, कळशुले सर ते भेटत असतात. मला जर इकडे चांगला फिजिओ पाहिजे असेल इकडे कोण अवेलेबल नाही. बोईसर मध्ये फक्त एक लास्ट स्ट्रोक एमआयडीसी तेच दिसते लोकांना. पुढच्या 5 वर्षात बोईसर वेगळं असतं. पृथ्वी शॉ येऊ शकतो परत ब्लू जर्सी मध्ये. आता ते पृथ्वीवरती आहे. जसं जयस्वालचं मी बघितलेलं ते लाईक पाणीपुरीचं स्टफ, त्याचे वडील खूप हार्डवर्क करायचे. तू तसं स्ट्रगल बघितलेलं तुझ्या लाईफ मध्ये? बॅकअप प्लेअर टीम मध्ये येणार होते, पण तेव्हा माझाही थंब फ्रॅक्चर होता. सायराज, वेलकम इन द हाऊस. कसा आहेस? मस्त, एकदम मस्त, सुपर, फर्स्ट क्लास. सायराजने तो परफॉर्मन्स केलेला आता T20 लीग मध्ये मुंबईलाच होतं ना, राईट. मॅच नंतर जेव्हा आम्ही R&D करत होते अबाउट युअर रेकॉर्ड्स अँड ऑल एव्हरीथिंग, तर टीम बोलत होती हा पक्का नेक्स्ट IPL खेळणार आहे. तुला काय वाटतं, चान्सेस आहेत? फर्स्ट ऑफ ऑल बघूया जस्ट द स्टार्ट. जसं तुम्ही परफॉर्मन्सेस बद्दल म्हणाले होते, माझं तर ॲज अ क्रिकेटर किंवा ॲज अ ह्युमन बिंग हाच आहे, फोकस करा आपल्या हातात जे आहे, कंट्रोल द कंट्रोलेबल्स. आपल्या हातात जे नसते त्याच्याबद्दल आपण जास्त विचार नाही करू शकत. आपल्या हातात परफॉर्मन्स आहे, आपलं डेली रुटीन कसं फॉलो करायचं, त्याला कसं आपण अजून आपले जे डे टू डे स्किल्स आहेत डेव्हलप करू शकतो, त्याच्यावर आपण लक्ष देऊ शकतो. आय जस्ट वॉन्ट टू नो अबाउट युअर क्वालिफिकेशन. कुठे केलं आपण, कुठली शाळा? 1ली ते 10वी मी दारापूर विद्या मंदिर मध्ये होतो. TVM आपली, ओके. TVM मध्ये होतो. परफेक्ट. त्याच्यानंतर मी 1 वर्ष झुंझुनवाला कॉलेजला होतो. ओके. नंतर परत मी इकडे TVM ला आलो 12वीला. ओके. नंतर मी सिव्हिल इंजिनिअरिंग साठी गेले होतो. 2 वर्ष ट्राय केली, जमलं नाही क्रिकेट. आणि एक्झामच्या दिवशी माझी मॅच असायची, कारण की मी तेव्हा मुंबईचा 23चा कॅप्टन असायचो, तर ते मला स्किप नाही करता यायचं, म्हणून मग इंजिनिअरिंग सोडल्यानंतर जमत नव्हतं. मग BSc केलं, MBA केलं इन स्पोर्ट्स DY पाटील मधून. ओके. असं झालं. मॉम डॅड वॉज हॅपी ऑन दॅट टाइम की लाईक तू ते सिव्हिलला जास्त फोकस नाही करत आणि क्रिकेटला जास्त महत्व देतो तेव्हा? आई वडिलांचा तर खूप सपोर्ट आहे, हातभार त्यांचा खूप जास्त आहे. आज हो खरंच, आज मी जे काही आहे ते त्यांच्यामुळे आहे. त्यांचा सपोर्ट खूप मोलाचा वाटा आहे माझ्या क्रिकेटिंग जर्नी आणि लाईफ मध्ये. सो ऑल क्रेडिट गोज टू देम. इज देयर एनी अदर स्पोर्ट ज्यामध्ये इंटरेस्टेड होता तू, का क्रिकेटच होता फ्रॉम युअर चाइल्डहुड? लहानपणापासून इकडचं जे क्रिकेट वाढवलं होतं ते म्हणजे असं म्हणू शकतात की एक मामसा सर होते आधी. ओके. लेट मामसा सर. त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी चालवलं. डॅड इज अ प्लेयर? हो. तर म्हणजे आधी क्रिकेट खेळायचे, मग ऍडमिनिस्ट्रेटर होते टाटा स्टील मध्ये. आमचा क्लब आहे पालघर तालुका स्पोर्ट्स असोसिएशन. तर जे काही म्हणजे इकडून जे क्रिकेटर घडलेत, शार्दुल ठाकूर म्हणा, हार्दिक तांबोरे म्हणा, मी म्हणा, चिन्मय सुतार, सिद्धार्थ ठाकरे, सिद्धार्थ राऊत, इव्हन इंडियाला खेळलेले मुली म्हणा, आता एव्हरी एज ग्रुप मध्ये जे मुलं खेळत आहेत ते सगळे श्रेय आय थिंक माझ्या वडिलांना गेलं पाहिजे. जसं तू म्हणालास इकडे पण तू अंडर समथिंग कॅप्टन होता, TVMच्या टायमालाच होता तेव्हा तुम्हाला मेन्शन केलं? आता मुंबईचा कॅप्टन तर मी अंडर 16 ला झालो. ओके. मग अंडर 19 ला झालो, अंडर 23 ला झालो. असं आता त्या स्क्वॉड मध्ये जे होते ते आता सुद्धा तुझ्यावर खेळतात का? यू आर द अलोन हू केम अहेड? नाही, खेळतात, मोस्टली सगळे खेळतात. आहे. बोईसर ते मुंबई जर्नी झाली, लाईक आता मी असं बघितलं बरेच आता सुद्धा प्लेयर्स मुंबईला जातात फॉर प्रॅक्टिस सेशन्स अँड ऑल. तर आपल्याकडे एकच ऑप्शन आहे PTDSA, जो ग्राउंड आहे तो. मुंबई इज द लास्ट स्टॉप फॉर एव्हरीवन, की ते तिकडे येऊनच त्यांचं ड्रीम अचीव्ह करू शकतात, असं आहे का? आता असं काय म्हणजे राहिलेलं लिमिटेशन नाही, तसं लिमिटेशन राहिलेलं नाहीये. क्रिकेट खूप वाढलेलं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मोस्टली आता तुम्ही मुंबई प्रीमियर लीग पण बघितली असतील, भरपूर मॅन ऑफ द मॅच पालघर जिल्ह्यातून होते. मी स्वतः 3 घेतलेले,
सिद्धार्थ राऊत एक मिळालं, कार्तिक मिश्राला मिळालं, चिन्मय सुतारला मिळालं आणि 1-2 जणांना मिळालं होतं. क्या बात आहे. अर्ली इन द मॉर्निंग यू स्टार्ट, देन पूर्ण दिवस जातो तुझा सेशन्स मध्ये, इव्हन मीटिंग्स, देन इंटरव्ह्यूज, लॉट्स ऑफ स्टफ. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन फॉर एव्हरीथिंग व्हॉट इज गोइंग ऑन इन युअर लाईफ. फ्रेंड सर्कल आता पण बोईसर मध्ये आहेत का? जे माझे क्लोज फ्रेंड्स आहेत त्यांना म्हणजे सतत मी टाइम देत असतो. म्हणजे कॉल्सवर म्हणा, कधी भेटलो तर येतात, मुंबईला येतात, बोईसरला येतात, जेव्हा येतो तेव्हा. तर बॉन्डिंग तर आहे. म्हणजे जे कोणी माझे जे स्पेशल मित्र आहेत, क्लोज मित्र आहेत, जुने मित्र आहेत, ते बॉन्डिंग तर आहे सगळ्यांबरोबर. वन ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स तुला कुठलं वाटतं? कारण की मी आता रिसेंटली बघितलेलं, इफ आय एम नॉट रॉंग, तू 49 बॉल्स मध्ये 129 मारलेले. बरोबर, करेक्ट ना? ती मॅच मी बघितलेली. बॉल हव्यावरती दिसत होता आम्हाला. क्लासिकल, ओनली क्लासिकल. अँड स्पेशली तू ऑलराऊंडर पण आहे. लाईक मी जेव्हा बघतो तुला, मला असं वाटतं हार्दिक पांड्या काइंड ऑफ फील येते. कारण ही इज लाईक गुड ऑलराऊंडर फॉर अस, यु नो, फॉर ब्लू जर्सी. तुझी कुठली फेवरेट मॅच? असं वाटलं की लाईक माझी टीम डगमगलाय, आय विल नॉट लिव्ह द ग्राउंड, यु नो, लाईक दॅट. अशी कुठली मॅच होती की लाईक ती अंगावर आलेली आणि डोक्यात गेलेली, लाईक मी आणणार माझ्या टीमला वरती, असं काइंड ऑफ झालेलं कधी? आता रिसेंटलीच मी मुंबई प्रीमियर लीग खेळलो. सोबो मुंबई फाल्कन्स श्रेयस अय्यरची टीम होती सेकंड मॅच मध्ये. तेव्हा आमचे 10 ओव्हरती 2 विकेट गेलेले. मी बॅटिंग करायला गेलो 2 ओव्हरमध्ये. टॉप ऑर्डर काइंड ऑफ गेलेला. 3 विकेट गेले 10 ओव्हरती 3 ओव्हरमध्ये. तर तेव्हा एक होतं की आपण कसं चेस करूया, म्हणजे कसा एक स्कोर उभा करूया. तर ती एक मॅच होती. मग त्या मॅच मध्ये मी चांगलं बॅटिंग केली, चांगला स्कोर उभा केला. आणि बॉलिंग मध्ये जसं त्यांचा स्टार्ट झालेला, आम्हाला वाटलं की मॅच निसटते हातातून. ओके. बट नंतर बॉलिंग मध्ये मी 4 विकेट काढले. इन द एअर, ओ टेकन, शॉर्ट बॉल, घेज द कॉल, चान्स टेकन. Oh, short ball, appeal and given. That's in the air, there's a man getting under it. And he's taken it. ती मॅच आम्ही जिंकलो. तर ती एक मॅच आता सध्या जी मोस्ट रिसेंट वन आहे. रिसेंट वाली आहे, करेक्ट. मी बघितली. ती एक चांगली मेमरी आहे. आता जसं आम्हाला कोण सेलिब्रिटीज असतो, आम्ही फोटो काढतो. तुझा असं फॅन मोमेंट झालाय कधी? असं बघायला गेलं तर मुंबई टीम मध्ये मी असतो. मुंबई आता मी मागचे 5 वर्ष मुंबई टीम बरोबर आहे. खेळायला कधी कधी मिळते, कधी कधी नाही मिळत. बट सगळे टीममेट्स आहेत माझे. सूर्यकुमार यादव म्हणा, श्रेयस अय्यर म्हणा, शार्दुल तापलाचकरचाच आहे, त्यानंतर रोहित शर्माही म्हणा, अजिंक्य राणे म्हणा. तर सगळे आमचे म्हणजे कमराटरी चांगली आहे, बॉन्डिंग चांगली आहे. म्हणजे मुंबईतून जे इंडियाला खेळतायत ते सगळे माझे चांगले मित्र, घनिष्ठ मित्र आणि टीममेट्स आहेत. तर सुरुवातीला होतं म्हणजे जेव्हा मी अंडर 19 वगैरे खेळायचो तेव्हा बघायचो, रोहित शर्मावर फोटो काढायचो. तेव्हा मला एक होतं की कधी ड्रेसिंग रूम शेअर करेल. बट मी भाग्यवान समजतो की सर्व स्टॉलवर्ड्स बरोबर मी टीम मध्ये असतो. वाव. स्टार्टिंग बॅटिंग पासून केलेली, लाईक ॲज अ बॅट्समॅन का बॉलर? नाही, लहानपणी जेव्हा मी चालू केलं होतं तेव्हा मी बॅटिंग करायचो. मला आजही आठवते टाटा स्टीलच्या ग्राउंडवरती जेव्हा मी प्रॉब्ली 6 वर्षाचा असेल तेव्हा विसू लेले सर असायचे, प्रॅक्टिस घ्यायची. आता त्याचं निधन झालेलं आहे. तेही रणजी ट्रॉफी खेळायचे मुंबईला. तर तेव्हा मी चालू केलं होतं. मी आणि कुशाल दवणे, एक दांडीचा मुलगा होता, आम्ही दोघं होते. तर मी पहिले बॅटिंग करायचो, तो मला बॉलिंग टाकायचा. तो बॅटिंग करायचा, मी बॉलिंग टाकायचो. तर अशी आमची ती सुरुवात झाली होती दोघांची. ओके. तर मग तिकडे तू डिस्कवर केलं की आय कॅन ऑल्सो बॉल ऑर समथिंग लाईक दॅट? हो, ते लहानपणापासून म्हणजे वयाच्या अवघ्या 6व्या वर्षापासून आम्ही ते स्टार्ट केलं होतं. एव्हरी कॉर्नर ऑफ न्यूज चॅनल्स लाईक फिटनेसचा बोलबाला आहे. लाईक विराटने चेंज केलं, फिटनेस, डाएट. तुला काय वाटतं ते इम्पॅक्ट पडले टीमवरती? आता आमची मुंबईची प्रॅक्टिस चालू झालेली आहे पुढील वर्षासाठी, 25-26 वर्षासाठी. तर आमचे पॅरामीटर्स खूप हाय सेट असतात. जेव्हापासून विराट कोहलीनी कॅप्टन्सी टेक ओव्हर केली तर ते बीसीसीआयचे नॉर्म्स आहेत की यो टेस्ट असते. करेक्ट. ते त्याच्यामध्ये एक बेंचमार्क असतो की 16.5 की 7 असते, तो पास करायचा असतो. विच इज क्वाईट टफ फॉर अ नॉर्मल इंडिव्हिज्युअल. एक 2 किलोमीटर टेस्ट असते, त्यालाही 8 मिनिटाच्या आत पूर्ण करायची असते. ती पण एक फुल टफ टेस्ट आहे. तर या सर्व पॅरामीटर्स वरतून आणि इव्हन तुम्ही म्हणाले डे टू डे लाईफ मध्ये, तर ॲज अ ऑलराऊंडर त्यांचा वर्कलोड जास्त असतो. तर त्याला म्हणजे ती बॉलिंग टाकणं, फिल्डिंग करणं, बॅटिंग करणं, तर ते थोडं टफ आहे. प्लस डाएट आणि लाईफस्टाईल म्हणाले तर खूप काही सॅक्रिफायसेस करायला लागतात खाण्यामध्ये.
तो इफेक्ट दिसतो नंतर म्हणजे खेळा. काही असं या जर्नीमध्ये फेवरेट फूड स्किप केलेत, सोडलेत? हा, जेव्हा मॅचेस असतात तेव्हा मी खात नाही. म्हणजे जेव्हा काय म्हणतात टुर्नामेंट जवळ असेल तेव्हा माझ्या घरी मी आई जेव्हा असतो घरचं जास्त खातो मी. ओके. बाहेरचं कमी खातो. तर असं भरपूर काय म्हणजे गोड खात नाही. आईला तर आता माहित पडलं असेल डाएट काय आहे. हो, आई तर एकदम प्रॉपर अगोदरच रेडी करत असेल, एकदम फुल थाली आहे ना, लाईक एव्हरीथिंग इज रेडी, जस्ट हॅव इट अँड स्लीप. हो, म्हणजे आईचं हातचं जास्त खातो मी घरी, म्हणून मी घरी यायचा जास्त प्रयत्न करतो की घरचं जेवण मिळेल आणि चांगला न्यूट्रिशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अन ॲथलीट. यू आर अ डॅड्स सन और मॉम्स सन? कसं आहे, लाईक क्लोज कोण आहे, कोणाशी आहे तुझा? असं काय नाही, दोघांचंही लाडकं आहे मी, दोघे माझ्यावर जीव होतात. मेंटली तू स्वतःला कसं स्टेबल करतोस, लाईक परफॉर्मन्स मध्ये पण सुद्धा, लाईक जेव्हा प्रेशर येते तू स्वतःलाच मोटिवेट करतो आणि लाईक बोलतात ना ते मॅनिफेस्टेशन काइंड ऑफ स्टफ. सो हाऊ डू यू डू दॅट? बरोबर आहे. मी प्रॅक्टिस मध्ये खूप बिलीव्ह करतो. ओके. खूप प्रॅक्टिस करतो मी. तसे प्रॅक्टिस सिनेरिओज खेळतो, मॅच खेळतो, प्रॅक्टिस मॅचेस खेळतो, मुंबईलाही मॅचेस खेळतो. तर सिमिलर सिच्युएशन येतात. ओके. आता क्रिकेट असा गेम आहे की कधी पण आपण चालू करतो, आपण शून्यापासून चालू करतो. राईट राईट, ऍब्सोल्युटली राईट. इव्हन ॲज अ बॅटर, इव्हन ॲज अ बॉलर. करेक्ट. काल आपण काय केलंय ते कोणाला लक्षात नसते. आपल्याला दर दिवशी नवीन परफॉर्मन्सेस करायचे असतात. करेक्ट. मेंटॅलिटी अशी सिम्पल असते की म्हणजे रोज एक नवीन सुरुवात आहे. आपल्या जे बेस्ट करू शकतो आपण. इच बॉल इज अ न्यू बॉल. करेक्ट. म्हणजे बॅटिंग मध्ये म्हणा, बॉलिंग मध्ये म्हणा, त्याच्यात आपण कसं तो बॉल कसा आपण जिंकू शकतो. करेक्ट. तो एक मनात एक ध्यास असतो आणि एक लॉंगर पिक्चर असतो. बिकॉज एव्हरी मॅचची विकेट वेगळी असते, सिच्युएशन वेगळी असते. टोटली ॲग्री. सगळं वेगळं असते. तर ते खेळून होते. आणि ऑफ द फील्ड मेंटली पण आपण इतकं खंबीर असतो. ते हार्डशिप आपण असतात, ट्रॅव्हल करतो लाईफमध्ये, भरपूर वेगवेगळ्या परिस्थितीतून जातो. तर ते सगळं एका खेळाडूला चांगलं तयार करतात, माझं असं म्हणणं. राईट राईट राईट, ऍब्सोल्युटली राईट. तुझ्या हिशोबाने तुझा फेवरेट बॅट्समॅन कोण आहे? सरांची एक स्वतःची आयडेंटिटी असते. आय अग्री. लाईक स्पोर्ट्समॅनशिप मध्ये ते बघितलंय मी. एव्हरीवन वॉन्ट टू बी देमसेल्फ ओनली. करेक्ट. बरोबर. हा, तर म्हणून मला तुला विचारायचं तुझा फेवरेट कोण आहे म्हणून? असं जर बघायला गेलं तर मला 3 बॅट्समॅन सध्या रिसेंटली आवडतात असे, म्हणजे ज्यांना म्हणजे बघून मी एक्साइट होतो. आणि बॅटिंग मला असं वाटते की T20 मध्ये जर मी बॅटिंग करू इच्छितो तर निकोलस पुरन आणि हेनरिक क्लासन सारखी बॅटिंग करू. आणि जेव्हा टेस्ट क्रिकेट बघतो तेव्हा मी विचार करतो की ऋषभ पंत सारखी बॅटिंग करू. वाव, तुफानदार इनिंग्स. जेव्हा वन डे क्रिकेट असते तेव्हा मी विचार करतो श्रेयस अय्यर सारखी बॅटिंग करू. बिकॉज मी जाऊन बघतो त्याची बॅटिंग, तो जी इनिंग्स बिल्ड करतो. करेक्ट. खूप देखणीय पारी खेळतो. करेक्ट करेक्ट करेक्ट. T20 मध्ये जेव्हा मी मुंबई टीमला असतो तेव्हा सूर्याची बॅटिंग पण बघायला मजा येते. आणि रेड बॉल म्हणाला रिसेंट टाइम्स मध्ये म्हणायला गेलो होतं, सरफराज माझा एक चांगला मित्र आहे. त्याची बॅटिंग बघून असं म्हणजे अंगावर काटा येतो की बाई याच्यासारखी बॅटिंग केली पाहिजे. तुला असं वाटतंय का की लाईक पृथ्वी शॉ येऊ शकतो परत ब्लू जर्सी मध्ये? आता ते पृथ्वीवरती आहे, कशी तो मेहनत करतो. राईट. हा, त्याचं सांगितलं प्रॅक्टिस वरती, एव्हरीथिंग इज डिपेंडेंट ऑन द प्रॅक्टिस ओनली. आता क्रिकेट इज नॉट जस्ट अबाउट बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग किंवा मेंटॅलिटी. इट्स अबाउट फिटनेस, हेल्थ इम्पॉर्टंट. करेक्ट. डिसिप्लिन अँड हॅबिट्स. करेक्ट. आय एम शुअर तो चांगला करतोय आता. तोही माझा एक चांगला लहानपणीचा मित्र आहे. मी लहानपणी खूप टाइम स्पेंड केलाय. क्या बात. आताही टाइम स्पेंड करतो. राईट. बट आय एम शुअर की तो चांगला कमबॅक करेल. येस. फर्स्ट ऑफ ऑल डोमेस्टिक क्रिकेटमध्ये, नंतर IPL मध्ये आणि इव्हेंच्युअली इंडियन क्रिकेटमध्ये. डेफिनेटली. बॉलर बद्दल म्हणायला गेलो तर जसप्रीत बुमराह इंडियाचा लेजंड आहे. बनायचं तर जसप्रीत बुमराह सारखं बनायचं. किंवा मग ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स आहे. तोही म्हणजे त्याची लिडरशिप स्किल्स म्हणा, त्याची बॉलिंग म्हणा, त्याची बॅटिंग म्हणा. आणि हार्दिक पांड्या जेव्हा तिन्ही फॉर्मॅट खेळायचा, रेड बॉल, व्हाईट बॉल, वन डे क्रिकेट, तर असे खूप सारे प्लेयर्स आहेत. माझं असं म्हणायला गेलं आयडल तुम्ही एक म्हणायला गेला तर जॅक कॅलिस म्हणा, की साऊथ आफ्रिकेला त्याने एवढे विकेट्स काढले, रन्स केले, लेजंड ऑफ द गेम. करेक्ट. प्रत्येक ऑलराऊंडर जोही विचार करतो आयदर त्याला जॅक कॅलिस बनायचे असते किंवा कपिल देव बनायचे असते. कपिल देवजी माझी. येस. तर हे सगळे मोठे प्लेयर्स आहेत, त्यांच्यासारखे आम्ही केलं तरी. पण मी आता नोटीस केलं की जे तुम्ही नावं घेतलं ना तर डेडली कॉम्बिनेशन आहेत. बुमराह, देन क्लासेन बॅट्समॅन, डेडली कॉम्बो.
आणि हे पाहिलं आता रिसेंट टुर्नामेंटमध्ये आम्ही डेफिनेटली ते पाहिलं आहे डेडली कॉम्बिनेशन. आणि आम्ही विश करू की लाईक तू पुढे पण असाच ब्लास्ट 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 करत राहा आणि आपलं बोईसरचं नाव खूपच वाढव, मोठं कर. मला असं वाटतं की तुला बघून इकडे जे लोक आहेत जे क्रिकेटर, मी बरेच लोकांना बघितले, कारण की भाऊ पण खेळतो, आमचं डिस्कशन होतो घरी, बरेच प्लेयर्स आहेत जे प्रयत्न करतात. असे पण लोक आहेत जे IPL मध्ये सिलेक्शन झालेले पण नाही खेळू शकले, असे पण प्लेयर आम्ही बघितले. लाईक इट्स अ ड्रीम आलेलं पण इट वॉज वेंट अवे, असं झालंय. सो तू स्वतःला कुठे बघतोस? प्रत्येक क्रिकेटर स्टार्ट करतो किंवा मग आई वडील त्याला घेऊन जातात. प्रत्येकाचं स्वप्न असते इंडियासाठी खेळावं. येस. तर इव्हेंच्युअली माझाही तो लॉंग टर्म गोल आहेच की इंडियासाठी खेळावं. जस्ट खेळावं नाही की परफॉर्म करावं, ट्रॉफी जिंकावं, रन्स विकेट्स करावं. बट सध्या एवढं लांब ना बघता आता जे माझ्याकडे अपॉन टास्क आहे, जे रिसेंट शॉर्ट टर्म गोल्स आहेत, त्याच्यामध्ये कसं मी चांगलं करू शकतो, डॉमिनेट करू शकतो, मॅच जिंकू शकतो, त्याच्यावर मला जास्त लक्ष आहे. जर झालं असं टीम तर कुठली टीम आवडते तुला? डेफिनेटली विल से मुंबई यार. राईट? नाही सांग सर, तुला काय वाटतंय कुठली टीमची खेळायला पाहिजे? पॅकेज डिपेंड. जी या टीम मध्ये मला संधी मिळेल तिकडे मला खेळायला आवडेल असं काय अशी कुठलीच टीम नाहीये. बट असं तुम्ही जेव्हा मी क्रिकेट बघायला चालू केलं होतं तेव्हा MS धोनीचा, युवराज सिंगचा, जेव्हा ते 6 बॉल 6 6 युवराज सिंगने मारलेले, MS धोनीने ट्रॉफी जिंकवलेली, ते जेव्हा बॅटिंग करायचे मला खूप आवडायचं, मी फिनिश करायचे मॅचेस. तर पहिले तसं मला होतं की CSK तर खूप मोठा सपोर्टर होतो. नंतर इव्हेंच्युअली MI मुंबईचा आहे मी, तर MI आवडायची. तर असं म्हणजे त्यात कुठल्याही टीम मध्ये मला पण हा जिकडे जाईल तिकडे खेळेल असं, जिकडे पण मला संधी मिळेल मला आवडेल खेळायला. सायराज जी ये बताइए कि लाइक आपकी करंट टीम में कौन फ्रेंड है, बेस्ट फ्रेंड? अभी देखने जाओ तो मुंबई के सारे जो खिलाड़ी है, फॉर एग्जाम्पल सूर्य कुमार यादव बोलिए, सूर्य कुमार जी, ओके, शार्दुल ठाकुर बोलिए, पृथ्वी शॉ बोलिए, श्रेयस अय्यर बोलिए, या फिर शिवम दुबे बोलिए, तुषार देशपांडे, यशस्वी जायसवाल का क्या बोलिए. हम लोग ने बहुत मैचेस साथ में खेले. अभी भी रहते तो भी हम लोग का टाइम पास चालू रहता है. तो हम लोग सब बचपन से साथ में खेले, तो सब क्लोज है हम लोग, एक दूसरे का सुख दुख में रहते हैं, पता है हम लोग को सब. क्रेझी. डेफिनेटली सर्व प्लेयर एक तुमची बॉन्डिंग डिफरंट लेवलवरती असते. पण बोलतो ना जसं आपण कधी आउट ऑफला गेले आणि आपल्या इंडियन दिसला तर एक वेगळी कनेक्टिव्हिटी आहे. शार्दुल बरोबर तसं होते का? पायगर बोईसर वाले काइंड ऑफ? लहानपणापासून एकत्र यायला जर्नी एकत्र चालू केली ते आहेच, म्हणजे डेफिनेटली बॉन्डिंग असेल. सेशन मध्ये तुम्हाला टाइम कधी भेटतो? लाईक जसं आम्हाला आता स्कूलमध्ये आलं डेफिनेटली संडे असायचं आपल्याला सुट्टी, तर तुमचं असं कसं शेड्यूल कसं असतो मग? ना असं सुट्टी तर कधी नसते. जेव्हा सगळ्यांची सुट्टी असते सॅटर्डे संडे तेव्हा आमची मॅच असते. तर सुट्टी असं काय आमचं नसते. असं म्हणजे डिसिप्लिन लाईफ आहे भरपूर. तर जेव्हा पण आम्हाला वेळ मिळतो, सेलिब्रेशन करायला टाइम असते, ओकेजन आहे, तेव्हा ते आम्ही डेफिनेटली करतात, केलंच पाहिजे. थोडं माइंड रिफ्रेश करण्यासाठी तसं होऊन जातं. जरुरी आहे. डेफिनेटली क्रिकेट तर दिवसभर खेळतो यार, लाईक टॅनिंग पण होते स्किन. हेल्थ फिटनेस सोबत स्किनला कसं मेंटेन करतो तू? इज देयर एनी पर्टिक्युलर ब्रँड और समथिंग लाइक दैट की जनरल स्टफ? दिवसातून 2-3दा फेस वॉश करतो बस, बाकी काय. क्या बात है. सुबह उठ के नहाने के सोने के पहले एक बार काइंड ऑफ ऐसा भगवान की देन है, माँ बाप की देन है. हा, जेव्हा क्रिकेट खेळतो तेव्हा थोडी सनस्क्रीन लावतो, थोडी स्किन प्रोटेक्शन साठी. टॅन नको व्हायला काइंड ऑफ तसं. टॅन म्हणजे नाही, म्हणजे ते UV रेस साठी स्किन प्रोटेक्शन साठी लावतो. बट काय एवढ्या उन्हात, आजकालच्या उन्हात काही फरक नाही पडत, जे पण सनस्क्रीन लावतो. म्हणजे आम्ही जे रिगरस क्रिकेट खेळतो या उन्हात तर मुश्किल आहे थोडं, म्हणजे सनस्क्रीन टिकत नाही तेवढा टाइम. सो लाईक गेम मध्ये तुला काय आवडते? टेस्ट जास्त आवडते, लाईक T20 का लाईक? एव्हरी फॉर्मॅट इज अ चॅलेंज. टेस्ट क्रिकेट खरंच टेस्ट आहे, म्हणजे लेवल फन काइंड ऑफ. टेस्ट करते, म्हणजे एका क्रिकेटरला टेस्ट करते. म्हणजे 6-6 तास खेळणं, एव्हरीडे त्याच इंटेन्सिटीने खेळणं, बॉडी सोर असते, परत खेळायचं तसं. तर टेस्ट क्रिकेट मेंटली पण चॅलेंजिंग आहे, फिजिकली पण चॅलेंजिंग आहे. T20 क्रिकेट इज अ शॉर्ट बस्ट. छोट्या टाइम मध्ये तुम्हाला ती इंटेन्सिटी हाय ठेवायची. टेस्ट क्रिकेटमध्ये तुम्ही कमबॅक करू शकता परत. T20 मध्ये एका बॉल मध्ये जे झालं कमबॅक करायचा टाइम कमी आहे, टाइमच नाही आहे. तो 2 ओव्हरचा फेस तुम्ही हरले तर मॅच हरू शकता.
करेक्ट. टेस्ट मॅच मध्ये तुम्ही कसं एक सेशन जरी हरले, 2 सेशन हरले, 3 सेशन हरले, तरी तुम्ही एका सेशन मध्ये मॅच फिरू शकता. राईट. सो दिस इज द ब्युटी ऑफ द स्पोर्ट की म्हणजे तिन्ही फॉर्मॅट वेगळे. टेस्ट क्रिकेट वेगळं आहे, T20 वेगळं आहे, वन डे क्रिकेट वेगळं आहे. ओके. तुझा फेवरेट आहे लाईक गेम इज गेम, लाईक देयर इज नो. माझं फेवरेट फॉर्मॅट, मला तर रेड बॉल खेळायला खूप मजा येते आणि T20, हे 2 फॉर्मॅट माझे फेवरेट. जे प्लेयर सांगितले तिकडे ते कळलं आम्हाला, लाईक इट शुड बी लाईक गो अँड जस्ट ब्लास्ट इट एव्हरीथिंग. आणि टेस्ट मध्ये मला असं वाटतं की टेस्ट पेशन्सचं होतं, की तुम्ही किती पेशन्स आहे तुमच्यामध्ये. बरोबर. यू हॅव टू बी लाईक अ वॉल, जसं ड्रेविड सर आहेत लाईक हे. बरोबर. नाही, सिच्युएशन खेळायला लागते, म्हणजे डिपेंड करते सिच्युएशन काय आहे, स्कोरबोर्ड काय आहे, सिनारिओ काय आहे, सगळं मॅटर करते. सचिन सरांची भेटलेस तू? टेल मी द एक्सपिरियन्स. सचिन सरांची कशी भेट झाली? एकदम चांगली, म्हणजे अशी 1-to-1 झालेली गोष्ट. म्हणजे मुंबई अंडर-23 ची मॅच होती, मी आणि सचिन सर होते, तर ते मॅच बघायला आलेले. तर मॅचच्या आधी त्यांना विचारलं होतं की कसं प्रॅक्टिस सेशन होतं, कसं खेळू शकतो, काय खेळू शकतो, काय वाटतंय. 3-4 पॉईंट त्यांनी सांगितलेले, ते खूप मला कामात आले, फायद्यात पडले. नेक्स्ट मॅच मध्ये मी 200 केले. मुंबई वर्सेस महाराष्ट्र होती, अंडर-23 ची मॅच होती, पुण्याला गवंजी स्टेडियमला. क्या बात आहे. तर त्यांनी जे मला सांगितलेलं 2-3 मौल्यवान टिप्स ते कामात आले आणि नेक्स्ट मॅच मी 200 करू शकलो. ते सांगू शकाल टिप्स? आणि ते माझ्या पण नसले ते बरे. म्हणजे तुम्हाला 200 बनवायचे आहेत? नक्कीच. आणि आम्ही बघितलंय की लाईक ग्राउंड वरती जो अग्रेशन असतो तो आउट ऑफ द फील्ड नसतो. बरोबर. आफ्टर द बॉर्डर लाईन एव्हरीथिंग इज लाईक ट्रान्सपरंट अँड जेन्युइन, यु नो, लाईक ते स्पोर्टमॅनशिप दिसते तिकडे. बरोबर. तर तू अग्रेशन काढतो ग्राउंड वरती? हा, म्हणजे सध्या म्हणजे जेव्हा मॅच ग्राउंड मध्ये मी खेळतो तेव्हा मी फुल इंटेन्सिटी आणि अग्रेशन मी खेळतो, बट ऑफ द फील्ड मी फुल अपोजिट आहे. ओके, लाईक एकदम काम डाऊन, चिल्ड काइंड ऑफ. प्रत्येक स्पोर्ट्स मध्ये अग्रेशन ऑन टॉप लेवल असते. जसं तुम्ही कोणाला अग्रेशन दाखवत समोरून पण बुली होत असेल. बरोबर. जसं तू अग्रेशन मला सांगितलं अबाउट द बॅट्समॅन, तू बॅटने आन्सर देत असेल, बॉलने पण आन्सर देत, तुझ्याकडे 2 बेनिफिट्स आहेत. बरोबर. पण ते बुली कधी वरती गेले का जास्त? नाही, एक थिन लाईन असते अग्रेशनची पण बुलिंगची पण, कधी मी ती क्रॉस करत नाही ऍज अ पर्सन. हा, म्हणजे स्लेजिंग खूप होते. आम्ही जेव्हा स्टेटचे मॅच खेळतो, स्टेटचे, ओके, म्हणजे एज ग्रुप म्हणा, मोठ्या मॅचेस म्हणा, क्लब मॅचेस म्हणा, सगळे हे तर चालत असते. म्हणजे त्याच्याशिवाय म्हणजे कोणाला मॉक करणं म्हणा, कारण की आपल्याला माहिती आहे, फॉर एक्झाम्पल मी आता एका बॅट्समॅनला बोलतोय 10 रन राहिलेत, मला त्याची विकेट काढायची, कशी करू? ओके, तर मी त्याला काही म्हणणार, कारण की मला विकेट पाहिजे. जस्ट चेंज द माइंड सेट ऑफ माइंड. त्याच्या डोक्यात आपण काही टाकणार की म्हणजे चल रे, तसा ऋषभ पण करतो. बरोबर. तसं आम्हाला सगळ्यांना करायचं, बिकॉज आम्हाला मॅच जिंकायची. ते नाही केलं तर मी मॅच जिंकणार नाही. तू कधी केलंय तसं? भरपूर केलं. टाइम आउट करण्यासाठी समथिंग काहीतरी तसं ऋषभ पण रिसेंटली केलेलं. हा, म्हणजे असं म्हणजे भरपूर इन्सिडेंट्स करत असतो आम्ही, कारण की अल्टिमेट एम असतं टीम जिंकणं, मॅच जिंकणं. कारण की मुंबईमध्ये कांगा लीग असते. कांगा लीगची खासियत काय आहे की एका दिवसात तुम्हाला आयदर तुम्ही मॅच ड्रॉ करू शकतात, 2 इनिंग आउटराईट जिंकू शकतात, किंवा मग फर्स्ट इनिंग जिंकू शकतात, किंवा मग याच्यामध्ये तुम्हाला सगळं करायला लागते. जसं त्या दिवशी झॅक क्रॉलनी केलं, शेवटची ओव्हर खेळायला 15 मिनिटं लावली. करेक्ट. तसं आम्ही पण केलंय की 10 मिनिटं लावली, 15 मिनिटं लावली, क्रॅम्प आला, जस्ट टू ब्रेक द फ्लो. जस्ट टू ब्रेक द फ्लो, टाइम कन्झ्युम करायला केलंय. असं करायला लागते. प्रत्येक मुलीला आईचं जेवण डेफिनेटली घर का खाना इज द बेस्ट. एव्हरग्रीन आहे वो, लाईक यु नो, लाईक ते आपल्याला आवडतेच. आईचं फेवरेट डिश तुला कुठलं आवडते ते सांग. आईचं फेवरेट डिश, तिने बनवलेलं मटन. एकच नको सांगू हा, नाही तर आता परत घरी जायचंय. तिने बनवलेलं मटन किंवा मग मच्छी, ओके, ची करी, ग्रेव्ही, ते खायला मजा येते. आउट ऑफ महाराष्ट्र डेफिनेटली तुम्ही टूर्स करतात, बाहेर जातात, यू विल गो फॉर द मटन अँड चिकन ओनली. बरोबर. दाल तो खायगा नाही कोई चावल के साथ. बरोबर. आमची मॅच होती एक चंदीगडला, पंजाबला. तिकडची लोक एकदम स्वीट आहेत. तिकडचं जेवण, पंजाबला तिकडचं जेवण त्याच्यापेक्षा भारी आहे. लस्सी पिली, काय मजा आली. सरसोदा साग खाल्ला, चिकन खाल्लं, मटन खाल्लं, पराठे खाल्ले. लोकांचं असे तुपात रोटी बिटी. म्हणजे इंडियामध्ये एक चांगला आम्ही जो स्पोर्ट खेळतो, केरळला गेलं की केरळन जेवण असते, साऊथला गेलं. एव्हरी स्टेट मध्ये असं आहे की लाईक समथिंग इज, एव्हरी स्टेटची स्पेशालिटी आहे. साऊथला गेलं की साऊथची स्पेशालिटी आहे. आंध्राला गेलं की आंध्राचं स्टाईल चिकन, म्हणजे त्यांचं तिखट असते. बेंगॉलला गेलं की त्यांचं थोडं वेगळं असते. क्या बात आहे. प्रत्येकाचं वेगळी स्टाईल आहे. म्हणजे नॉर्थला गेलं तर पंजाब, दिल्ली,
तिकडचं वेगळं आहे, सेंटरमध्ये महाराष्ट्र MP त्यांचं वेगळं आहे. ओके. तर इंडियाची जो एक काय म्हणतात फूडची जी क्युझाईन आहे ती खायला विभिन्न प्रकार विभिन्न भोग खायला मजा येते. 56 भोग काइंड ऑफ. राजस्थानचं लाल मांस पण आहे, ते खूप सॉलिड लागतं. एव्हरीथिंग इज नॉन व्हेज. व्हेज पण खातो मी, व्हेज पण खातो. व्हेज मध्ये तुला काय आवडतं? व्हेज मध्ये मला असं म्हणजे म्हणायला गेलं पालक पनीर आवडते. व्हेज सर्व प्रकारच्या भाज्या खातो. फक्त नॉनव्हेज साठी असं बघत नाही, मी आठवड्यातून 3-4 दिवस व्हेज खातो, 3 दिवस नॉनव्हेज खातो. परफेक्ट. जसं तू एक्सपिरियन्स शेअर केलंय, फायनान्शियली कसं बॅलन्स करू शकतो? जसं जयस्वालचं मी बघितलेलं ते लाईक पाणीपुरीचं स्टफ, त्याचे वडील खूप हार्डवर्क करायचे, तू एका शेडमध्ये पण राहिला स्मॉल शेडमध्ये, ते कसं बॅलन्स करतो? तू तसं स्ट्रगल बघितलेलं तुझ्या लाईफमध्ये? अशी परिस्थिती येतात, सिच्युएशन येतात, तिकडे आपल्याला अप्स अँड डाऊन बघावे लागतात. आता म्हणजे हार्डशिपचं म्हणायला गेलं तर म्हणजे आय एम लकी इनफ की माझे आई वडील चांगले आहेत. त्यांच्यामुळे मला ही अशी परिस्थिती कधी बघायला मिळाली नाही. फक्त ट्रॅव्हलिंग मध्ये थोडा इश्यू होता, तो म्हणजे तो खडतर प्रवास आहे थोडा, तो मी खूप अनुभवला. म्हणजे सकाळी 4:30ला उठणं, 5ला उठणं, ते जाऊन मग मॅचेस खेळलो. म्हणजे वयाच्या अवघ्या 10-11 वर्षापासून, म्हणजे नॉट ओनली मी बट ऑल द पीपल हू लिव्ह फार अवे. सो तू एकटाच जायचं का? पण नाही, सगळे म्हणजे जेव्हा मी जायचो तेव्हा मुंबईची मॅच असते मी जायचो. ओके. जेव्हा टीम जायची, पूर्ण टीम जायची. तो एक फक्त कठीण भाग होता. फॉर एक्झाम्पल आम्हाला मॅच खेळायची, मॅच 6 तासाची असेल बट आमचं ट्रॅव्हलिंग 6 तासच असायचं. ओके. तर मॅचच्या आधी आमची एक मॅच असायची आणि वरतून एक्झॉस्ट होऊन पण येणं म्हणजे एकदा तर काय सवय झालेली होती आमची. पण असं एक पूर्ण टीम असेल तर सोबत पॅशन आणि ते म्हणजे असायचं की क्रिकेट खेळायचं मला. आम्ही एवढं तर विचार नाही करायचे की आम्ही 100-120 किलोमीटर लांबून यायचो. करेक्ट. मॅच खेळायचो. आम्हाला फक्त जाऊन मॅच खेळायचं आहे, मजा करायची आहे, जिंकायचं आहे, परफॉर्मन्स करायचा आहे, हाच आमच्या मनात एक फक्त ध्येय आणि हेतू होता. तुझं प्लॅन बी काय होता लाईफ मध्ये करिअरला घेऊन? जर इन केस क्रिकेटमध्ये तू यू आर डुईंग व्हेरी वेल, पण प्लॅन बी काय होता? एकच होता की प्लॅन हेच होता की क्रिकेटलाच प्रायोरिटी द्यायची आणि याच्यामध्ये छान करायचं. आणि सध्या त्याच्या मागेच वाटचाल चालली. सॅक्रिफाईस सांग ना, तू सॅक्रिफाईस काय केलंय का? सॅक्रिफायसेस रोज सॅक्रिफायसेस करायला लागतात. काय केलंय असं नाहीये, सॅक्रिफायसेस आहेत. जेव्हा तुम्ही स्पोर्ट्स हा एक करिअर निवडतात तर तुम्हाला म्हणजे ऍज अ प्लेअर पहिली गोष्ट खूप पेशन्स, संयम खूप ठेवायला लागते. बिकॉज कॉर्पोरेट लाईफ मध्ये तुम्हाला माहिती आहे की फिक्स सॅलरी येणार आहे, फिक्स इन्कम आहे, 9 to 5 जॉब आहे. तिकडे तुम्हाला माहिती आहे की आम्हाला काही नाही केलं तरी सॅलरी येणार आहे. इकडे फॉर एक्झाम्पल जे आता मी खेळतो चला, करेक्ट, जे मुंबईला खेळत नाही, आता मुंबई प्रीमियर लीग बंद होती तेव्हा तर मुलं फक्त मॅचेस खेळायचे, सॅलरी नाही याची. आणि आता मुंबई क्रिकेटने चांगलं केलंय की म्हणजे कंपनी क्रिकेटमधून पण त्याला मानधन मिळते 9 months 12 months मध्ये. सो त्याच्यामधून एक ऑप्शन चांगला क्रिएट होतो. बट ते जे नाही खेळत त्यांच्यासाठी खूप टफ आहे फायनान्शियली काइंड ऑफ बिकॉज क्रिकेट हा काय एवढा इझी स्पोर्ट नाही. बॅटचा खर्च आहे, कॉम्पिटिशन भरपूर आहे, प्रॅक्टिसचा खर्च आहे, कोचेसचा खर्च आहे, म्हणजे खर्च खूप आहेत. आणि तुम्हाला एक श्युरिटी नसते की आज मी मॅच खेळणार आणि मी किती रन करणार आहे, किती विकेट काढणार आहे. त्याच्यावरून सगळं तुमचं पुढील भविष्य अवलंबून असते. तर सॅक्रिफायसेस भरपूर आहेत, म्हणजे अभ्यासाचं सॅक्रिफाईस, स्टडीजचं पण झालंय, करेक्ट, कामाचं सॅक्रिफाईस, टाइमाचं सॅक्रिफाईस, मित्रांचं सॅक्रिफाईस, म्हणजे काय म्हणतात तुम्हाला जे आवडते त्या गोष्टींचं सॅक्रिफाईस. करेक्ट. सॅक्रिफायसेस भरपूर आहेत. स्पोर्ट्स पर्सनची लाईफ खूप डिफरंट आहे. आपल्याला जे दिसते म्हणजे जे दिसते असं नसते, फक्त सेलिब्रेशन लोक बघतात मला असं वाटतंय. जे खरी गोष्ट आहे ती सुनील छेत्री म्हणाला होता की युसेन बोल्ट फक्त ते 9.5 धावण्यासाठी 20 वर्ष लावले. 9.5 साठी लोकांना फक्त 9.5 आणि पोस्ट सेलिब्रेशन आठवते, बट 20 वर्ष त्यांनी जी झडतर मेहनत केली ते लोकांना आठवत नाही. म्हणजे प्रत्येक क्रिकेटर मध्ये किंवा प्रत्येक स्पोर्ट्समॅन मध्ये, फुटबॉलर मध्ये म्हणा, ऍथलीट मध्ये म्हणा, सगळीकडे हेच आहे. जसं आता बहिणीचं डेफिनेटली तू सांगितलंच, लाईक लग्न झालं त्यांचं ताईचं, राईट. आता मॉम डॅड बरोबर तू पण नसतो, टाइम स्पेंड तिकडे करतो, ते पण ते एक सॅक्रिफाईसच झालं की लाईक मॉम डॅड बरोबर एक मुलगा नाही, पण त्यांना माहिती आहे की आपला स्टार तिकडे चमकतोय मुंबईला जाऊन.
तर तू वीकली येतो घरी इकडे बोईसरला? जेव्हा पण मला म्हणजे टाइम असतो मुंबईला, स्पेअर टाइम असतो तेव्हा मी घरी येतो, टाइम स्पेंड करतो. आणि प्रॅक्टिस फॅसिलिटी खूप चांगली आहे इकडे पीडीटीएसला. इकडे प्रॅक्टिस करतो. प्रॅक्टिस चालूच असते? हो, इकडे म्हणजे जेव्हा पण मी येतो तेव्हा प्रॅक्टिस करतोच. म्हणजे आय मेक शुअर की मी नो डे स्किप. नाही, सर्टन अमाऊंट ऑफ बॉल्स खेळू, जिमला जाऊ. जेव्हा पण मी मोबिलिटी बॉडीची चालूच राहू द्या, काइंड ऑफ स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणा, स्प्रिंटिंग म्हणा, जे पण मी प्लॅन केलेलं असतं ते प्लॅन करतो. क्या बात आहे, सुपर आहे. क्रिकेटला सोडून असं कुठला स्पोर्ट्स आहे त्याच्यामध्ये तुला जास्त इंटरेस्ट आहे? लाईक आता बरेच धोनी सरांना बघितलं आम्ही, ही लाईक फुटबॉल ऑल्सो. मला फुटबॉल बघायला खूप आवडते. माझ्या मित्रांसोबत टॅप्स मध्ये जाऊन खेळायचो. टॅप्स ग्राउंड म्हणजे मी असं नाही, म्हणजे मी प्रत्येक स्पोर्ट फॉलो करतो. टेनिस म्हणा, F1 म्हणा, वाव, फुटबॉल म्हणा, बॅडमिंटन म्हणा. मी असं स्पोर्ट एन्थुसियास्ट आहे. करेक्ट. तर मी प्रत्येक स्पोर्ट बघतो, फॉलो करतो. आणि मला असं जनरल नॉलेज स्पोर्ट्स बद्दल, इतर विषयात आवड आहे, मला आवड आहे. वाव, असं आहे. अशी कुठली गोष्ट आहे किंवा प्रोडक्ट आहे, काय आहे, कलेक्शन करतो का? तुला काय आवडते? जसे आता बरेच लोकांना शूज आवडतात, कॅप आवडते, वॉचेस आवडतात, तुला काय आवडतं? असं कुठली गोष्ट कलेक्शन केलंय आतापर्यंत? आणि जर नाही केली असेल पुढे जाऊन असं वाटेल की काय करावं? बाईक्स पण आवडतात. शूजचं करतो मी, वॉचेसचं करतो, स्निकर्स अँड ऑल. कॅप्सचं एवढं नाही मला. ओके. शूज, वॉचेस करतो कधी कधी. आपण धोनी सरांचं बघितलं, लाईक ही लाईक्स बाईक्स अँड ऑल. बरोबर, त्यांचं बाईक्स. करेक्ट. डू यू लाईक रायडिंग अँड बाईक्स अँड ऑल? बाईक नाही करत, मला गाडी चालवायला आवडते. ओके. आणि हॉर्स रायडिंग करायला आवडते. वाव, हॉर्स रायडिंग. म्हणजे आपल्याकडे कुठे करतो? लाईक चिंचन बीचला कधी गेलाय तिकडे? नाही, माझं फार्म हाऊस आहे सफायला. ओके. तिकडे जाऊन मी हॉर्स रायडिंग करतो. वाव, प्रायव्हसी. सुपर सुपर आहे. म्हणजे घरच आहे माझं, तिकडे करतो. तिकडे जाणं होतं सफायला? आता जातो जेव्हा पण मी, म्हणजे बोईसरला येतो, सफायला येतो. तिकडचं एन्व्हायरमेंट बोईसरपेक्षा खूपच छान आहे. लाईक ग्रीनरी डेफिनेटली आता डेव्हलप तर भरपूर झाले ते सफाळ्याला. लाईक मुंबईकर्स थोडे शिफ्ट होत आहे, स्पेशली ते विरारवाले खूप जास्त येतात. मी बघितलं तिकडे, लाईक खूप लोक इन्व्हेस्टमेंट करत आहेत. आयपीएल कडे तू कसा बघतोस? आयपीएल साठी तू डेफिनेटली सांगितलं आपल्या टीम. पहिली गोष्ट म्हणजे सिलेक्ट होणं इम्पॉर्टंट आहे. आणि सिलेक्ट झालं, संधी मिळाली, त्या संधीचं कसं सोनं करू शकतो ते माझं. आणि सर्टन अमाऊंट ऑफ गोल्स आहेत, तर ते अचीव्ह करणं आणि खेळणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता हे आपण जे डोमेस्टिक मध्ये खेळतो, जे गेम्स होतात, तर डेफिनेटली तिकडे सिलेक्टर्स येत असेल बघायला? हो, प्रत्येक टीमचे आयपीएल स्काउट्स असतात. वाव. दिस वॉज द फर्स्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट सिरीज, लाईक जे ट्रॉफी तुला भेटलाय की दिस वॉज द बिगेस्ट का लाईक सेम भेटलेली त्याची? असं म्हणजे म्हणजे लाईव्ह मॅचेस मध्ये मोठं आहे. ही मोठी होती? हो. याच्या आधी मुंबई प्रीमियर लीग मध्येच मिळालं होतं, हायएस्ट सिक्सेसचं मिळालेलं 2019 मध्ये. वाव. पण आता यावर्षी माझं एम होतं की कसं मी हायएस्ट सिक्सेसला कन्सिस्टन्सी मध्ये कन्वर्ट करू, बॉलिंग मध्ये कन्वर्ट करू. 2019ला जेव्हा मी खेळलो तर बॉलिंग इतकी माझी छान झाली नव्हती. ओके. तर मी यावेळेस बॉलिंग मध्ये चांगलं केलं, बॉलिंग मध्ये मॅच जिंकवली, बॅटिंग मध्ये एव्हरी मॅच कन्सिस्टंटली परफॉर्म केला. ओके. सिक्सेस तुम्ही मारतच, बट एव्हरी मॅच कन्सिस्टंटली सिक्सेस मारले. तर हो, चांगलं होतं. म्हणजे 1-2 6 नाही, कन्सिस्टंटली चांगले गेम झाले. तसं लाईक त्याच्यावर ठाणे प्रीमियर लीग पण एक मॅचेस खेळलो मी, तिकडे मॅन ऑफ द सिरीज होतो. एमसीए कॉर्पोरेट ट्रॉफी होती, तिकडे मॅन ऑफ द सिरीज होतो. हाऊ वाज द फिलिंग? लाईक डॅडला कॉल केला येऊन की लाईक फर्स्ट की जेव्हा आता हे रिसेंटली प्लेअर ऑफ द टुर्नामेंट भेटले? बाबा पण ग्राउंड मध्ये हजर होते तिकडे? क्या बात. म्हणजे डॅड येतात बघायला लाईक मॅचेस बघायला? मॉम? नो, मॉमी येते मॅच बघायला. रोहित सर देत होते तुम्हाला, मी बघितलं ते. हो. काय बोलले? कॉंग्रॅच्युलेशन. डेफिनेटली म्हणाले की काय रे, गाडी घेऊन चालला वाटतं आता पालघरला, बोईसरला. सिरियसली? हा, म्हणाले. पता है माहिती आहे ना? लॉर्ड शार्दुल ठाकूर है तो पता है हमको. हा, लॉर्ड शार्दुल. लॉर्ड. तुझं असं काय टीम मध्ये निकनेम पडलंय? हा, मजा आहे ना, पॉप्स. मी नाही पडलाय, माझ्या इकडचे मित्र आहेत, म्हणजे मुंबईचे मित्र इकडचे. ओके. काय रिझन होतं पॉप्स पाडण्याचं? प्रिन्स ऑफ पालघर असं. म्हणजे शार्दूलला वाईट ना वाटेल ना, तो लॉर्ड्स मधला, त्याला दिले दुसरं एक डेझिग्नेशन देऊन ठेवलं नंतर. म्हणजे रोहितने दिलं ते मला 2018-17 पासून लोक म्हणायची. रोहित सर आणि तुम्ही खेळलेत मॅच सोबत कधी? असं मॅच नाही खेळलोय, तेव्हा टीम मध्ये होतो, विजय हजारेला होतो, टीम मध्ये होतो, मॅच नाही खेळू शकतो. आता काहीतरी नवीन रूल पण काढलाय ना की लाईक जे ऑलरेडी नॅशनली खेळत आहेत, रिप्रेझेंट करत आहेत, त्यांना रणजी पण कंपल्सरी खेळायचं. हा, म्हणजे
बाकी तर सगळ्यांसोबत खेळतो मी. अय्यर बरोबर पार्टनरशिप पण केलाय मी. मुश्ताक अली आम्ही जेव्हा जिंकलेले अमोल मुजुमदारच्या अंडर, तेव्हा मी इम्पॅक्ट प्लेअर गेलेलो. तर माझी आणि अय्यरची 60 रनची पार्टनरशिप झालेली. अच्छा. सौराष्ट्र अगेन्स्ट क्वार्टर फायनल खेळतो आम्ही. ओके. चांगली पार्टनरशिप होती आमची दोघांची. अजिंक्य राणे बरोबर खेळत असतो. यशस्वी जयस्वाल बरोबर लहानपणापासून, पृथ्वी शॉ बरोबर लहानपणापासून खेळलोय. सूर्यकुमार यादव बरोबर बॅटिंग केलंय. क्या बात आहे. आता MPL मध्ये अगेन्स्ट खेळलो. शिवम दुबे बरोबर बरेच मॅच बॅटिंग केले. शार्दुल बरोबर खेळलो टीम मध्ये एकत्र. आणि बरेच प्लेयर असे मुंबईसाठी. मुंबईत लाईक आय नो लाईक वी आर द बेस्ट यु नो बट स्टील कुठलं स्टेट आहे लाईक प्लेयर्स आहेत जबरदस्त, बॉलर्स पण आहेत, बॅट्समॅन पण आहेत, अशी कुठली टीम आहे? नाही, असं म्हणजे प्रत्येक स्टेट मध्ये आता बघा इंडियामध्ये क्रिकेट खूप इव्हॉल्व्ह झालेलं आहे. येस येस, प्रत्येक स्टेटकडे चांगले प्लेयर्स आहेत. मुंबई म्हणा, दिल्ली म्हणा, पंजाब म्हणा, कर्नाटका म्हणा, तामिळनाडू म्हणा. IPL मुळे प्रत्येक स्टेटला चांगला एक्सपोजर मिळालेलं आहे. करेक्ट. प्रत्येक टीम मधून खेळाडू येत आहेत. तर कुठली टीम अंडरडॉग नाहीये. प्रत्येक टीम मध्ये चांगले खेळाडू आहेत. अंडरस्टिमेट नाही करू शकत आपण. नाही करू शकत, बिलकुल नाही. कधी नेट बॉलिंग केलंय आपल्या? हो, आता मी मुंबई इंडियन्स बरोबर 2023 मध्ये UK ला घेऊन गेलेलं मला. हो वाव. तर तेव्हा आम्ही सगळे डेव्हल्ड ब्रेव्हिस, आता जो CSK ला खेळला, ट्रिस्टन स्टब्स म्हणा, जयदेव उनाडकट म्हणा, तो यान्सन म्हणा, तो साऊथ आफ्रिकेचा, हे सगळे आम्ही एकत्र गेलेलो. वाव. मुंबई इंडियन्स आम्हाला घेऊन गेलेली. बोलतात ना आपण आपल्याच बावडीमध्ये खेळत, आपल्या सर्वांचे टॅलेंट माहीत असतात. आता आपण डिफरंट प्लेयर्स बरोबर इंटरनॅशनली खेळतोय, तर जेव्हा तू जातोय दुसऱ्या प्लेयर सोबत खेळतोय किंवा IPL पण बघतोयस, इंडियन प्लेयरला कसा सपोर्ट भेटतो त्याने? मी बोलला IPL जेव्हा चालू असतात, मी दिल्ली कॅपिटलच्या कॅम्पमध्ये गेलो यावर्षी. ओके. IPL चालू होते तेव्हा LSGच्या ट्रायलला गेलो. प्रत्येक मोस्टली सर्व टीमच्या ट्रायलला जात असतो मागच्या 5-6 वर्षामध्ये. मुंबई इंडियन्स बरोबर UK ला गेलेलो. मुंबई इंडियन्स बरोबर नेट बॉलिंग टाकायला कधी जातो. इव्हन 2022 मध्ये जेव्हा सूर्या इंजर्ड झाला होता, तेव्हा ते मला ऍज अ हे घेणार होते बॅकअप प्लेअर टीम मध्ये. पण तेव्हा माझाही थंब फ्रॅक्चर होता. हे खूप रिस्की वाटते मला पण, हे इंजर्ड वाला सेगमेंट. हा, म्हणजे क्रिकेट आहे, स्पोर्ट आहे, पार्ट अँड पार्सल चालू असते. ते रिकव्हरी फास्ट कशी होते तुमचं? लाईक इज देअर एनी सिक्रेट? कारण की आम्हाला तर बँडेज लावून सोडून टाकतात इकडे बोईसरमध्ये, लाईक घरी. लाईक चांगलं न्यूट्रिशन, चांगलं आराम, झोप, हेच इम्पॉर्टंट आहे. बाकी असं काय बाकी सायंटिफिक असं काही वेगळं काही नाही ना. मसाज भेटते का नाही तुला? हो, प्रत्येक टीम मध्ये प्रोफेशनल फिजिओ असतो, ट्रेनर असतात, मॅच्युअर असतात, गरजेचं आहे. बिकॉज बॉडीमध्ये वेअर अँड टेअर खूप असतात. रिपेअर होण्यासाठी ते खूप गरजेचं आहे. विराट कोहली सर झाले भेट झाली. एक फॅन मोमेंट सांग ना, तुझा फॅन कोण आलेला का असं तुझ्याकडे आतापर्यंत? तू थोडं क्रेझी वाटलं तुला? अरे लाईक माझा फॅन? हा, आम्ही तर आहे ना बाय द वे, पण तरी स्टील लाईक आफ्टर विनिंग द प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. म्हणजे एक गोष्ट मला आवडली, म्हणजे असं तर आपल्याकडचे लोक तर मला खूप सपोर्ट करतात, खूप माझे फॅन फॉलोअर्स आहेत. येस येस, डेफिनेटली. जेव्हा आपण PDPL पण खेळायचो 2019-18 मध्ये, लोक मॅच बघायला यायचे लांबून लांबून, माझ्या नावाचे रंगवायचे स्वतः आणि यायचे. आणि आता यावर्षी जेव्हा मी MPL खेळलो, जसे लोक श्रेयस अय्यरला बघायला येतात, सूर्याला बघायला येतात, तर लोक माझी मॅच बघायला यायची. म्हणजे की साईराज पाटील खेळतोय, तो कसा खेळतोय, बॅटिंग बॉलिंग करतोय, त्याची बॅटिंग आणि बॉलिंग बघायला माझे लोक यायचे. तर ते मला आवडायचं. म्हणजे बिकॉज दॅट इज समथिंग आय क्रेव फॉर. म्हणजे एका क्रिकेटरसाठी चांगलं की आपण चांगला ब्रँड ऑफ क्रिकेट खेळतो, लोकांना आवडते, मजा येते, मॅचची बॅटिंग बघायला मजा येते, बॉलिंग बघायला मजा येते. ती एक सगळ्यात चांगली गोष्ट आहे क्रिकेटरसाठी. आणि डेफिनेटली मला असं वाटतं की प्रत्येक प्लेअरला, प्रत्येक स्टारला किंवा सेलिब्रिटीला असं वाटतं की त्याची फॅन फॉलोइंग इज द. नाही, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही मॅच बघायला येतात, तर मी तुम्हाला एंटरटेन करू शकतो, हॅपी ठेवू शकतो, त्याच्यापेक्षा बिगेस्ट जॉय कुठलाच नसतं. डेली बेसिसवर जसं तू क्रिकेट खेळतोय, लाईक डेली अँड ऑल होतं, तुमचे पर्सनल कोचेस असतात? हो, आता मला कोचेस, बरं झालं तुम्ही कोचेस म्हणाले. येस, कोचेसचा खूप मोठा हातभार राहिलेला आहे. माझे वडील तर लहानपणापासून, आई वडील तर आहेतच, इथे राहणारच आहेत. बट अपार्ट फ्रॉम देम लहानपणी आमचे कोच होते झाकीर शेख, आता नुकताच निधन झालं. मग रणजी ट्रॉफी खेळलेले शरद हजारे सर, लहानपणी त्यांनी शिकवलं. विशू लेले सर, ते पण मुंबईला खेळले, गावस्कर सरांवगैरे वर खेळले, तेही होते. त्यानंतर भरत चामरे माझे कोच आहेत, त्यांनी मला खूप शिकवलं. आता म्हणजे मी जे सिक्सेस मारतो, ओके,
तर मी जेव्हा टाटा स्टीलच्या ग्राउंडवर प्रॅक्टिस करायचो, मी मला आधी सिक्सेस मारता यायचे नाही. ओके. मी जेव्हा 15 पण होतो, 15 तिथपर्यंत मला मारता मी खालून खेळायचो ग्राउंड शॉट. पण त्याने एक दिवस सांगितलं की पुढे क्रिकेट वाढणार आहे, काय खालून खेळतो, चल तुला शिकवतो. ओके. तर मला तेव्हा त्याने शिकवलं. मग मी 6 महिन्यात खूप बॉल्स खेळलो, मारले. मग आताही मी खेळतो, म्हणजे अजून ती प्रॅक्टिस चालूच आहे. तर त्यांनी मला बॅटिंग मध्ये खूप हेल्प केलं. मग आता नुकताच म्हणा मेंटरिंग मध्ये साईराज भावतुले सर आहेत. ओके. ते इंडिया खेळलेले आहेत. धवल कुलकर्णी आमचे टीममेट आहेत, म्हणजे तेही मला मेंटर करत असतात. प्रशांत शेट्टी सर आहेत, ते बॅटिंग बद्दल खूप छान म्हणतात. टीव्हीएम मध्ये पलसुले सरांनी खूप मला हेल्प केली. टीव्हीएमची प्रत्येक शाळेतले टीचर म्हणा, प्रिन्सिपल म्हणा, ट्रस्टीज म्हणा, टाटा स्टील ऍज अ कंपनी म्हणा, पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशनचे कोचेस किंवा प्रत्येक मेंबर म्हणा, सर्वांचा मोठा हातभार आहे. म्हणजे जे काही मी आज आहे, असं कुठल्याही जणांचं नाव मिस केलं. हो, प्रत्येकाने मला हेल्प केली. म्हणजे मुंबईचे एज ग्रुप कोचेस म्हणा, विनोद राघवन म्हणा, मनोज जोगळेकर म्हणा, संजय गायतोंडे म्हणा, अमित कागनीस म्हणा, आताचे कोचेस जे आहेत अमोल मुजुमदार म्हणा, मग आता ओंकार साळवे म्हणा. वाव, इट्स अ बिग लिस्ट यार. हा, खूप मोठे. कोणाचं नाव मिस केलं तर ते माझ्याकडून ते क्राईम होईल असं आहे. भरपूर लोक आहेत, म्हणजे माझ्या जर्नीमध्ये भरपूर लोक आहेत. हा, कारण की फेज जर्नी पण 1-2 दिवसाची नाही मिळत ना, लाईक इयर्स अँड डेकेड्स अँड डेकेड्स पास होतात. माझ्या सक्सेस मध्ये किंवा वाटचाळीमध्ये भरपूर लोकांचा हातभार आहे. स्कूल गेलेला टीव्हीएम ला परत? हो, ऍज अ चीफ गेस्ट. आता मला त्यांनी बोलवलंय. वाव. आता सध्या जायचंय मला, तर जाणार आहे. बघूया कसं पॅन आउट होते. बोथ आय थिंक. हा, डिपेंड करते मूड, सिच्युएशन वर डिपेंड करते. पहिले ऍट फर्स्ट थोडा शाय असतो, नंतर जोपर्यंत बॉन्डिंग क्रिएट नव्हतं, फ्रेंड सर्कलचं एक झोन ओपन नव्हतं, तोपर्यंत आपण थोडे ऑब्झर्व करतो, नोटीस. बरोबर. मिक्सचर ऑफ बोथ आहे. काय दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. एक माझा फ्रेंड होता, जनरली मी सांगतो की लाईक जेव्हा आम्ही 15 ऑगस्ट किंवा 26 जानेला हे 2 दिवस असतात, तेव्हा जे पास्ड आउट आहेत तेव्हाच जातात, बाकी डेजला कोण जात नाही, जेवढं मला माहिती आहे. ओके. माझा एक फ्रेंड होता, तो मला बोलला जब मैं सक्सेसफुल होऊंगा तभी जाऊंगा स्कूल, एज अ चीफ गेस्ट ही जाऊंगा, वो भी BMW में जाऊंगा. आणि त्याने केलं. अच्छा. ही डिड इट. ही स्टेज इन बोईसा ओनली. इज अ गुड फ्रेंड ऑफ माइन. त्याने केलं. आतापर्यंत गेलं नाही स्कूलमध्ये ॲज अ चीफ गेस्ट, पण त्याने जे काय सांगितलेलं आम्हाला लाईक ऑन द स्कूल डेज, त्याने सर्व काय केलं. तू असं स्कूलच्या टायमाला विचार केलेलास का लाईक असं आम्ही कधी येऊ असं स्कूलमध्ये, लाईक? हा, जेव्हा म्हणजे ते अॅन्युअल डे असतो, बरोबर, अॅन्युअल डे असतो तेव्हा अॅन्युअल डे मध्ये मला प्राइज मिळायचा. किंवा मी शाळेत जेव्हा खेळायचो फॉर द स्पोर्ट्स, लाईक ते स्पोर्ट्स 14, 16, 19 जेव्हा कॅप्टन जिंकायचो, तेव्हा ते मिळायचं. जेव्हा एक सेंट टीचर होती आमच्या बोईसर शाळेत. ओके. फॉर एक्झाम्पल, तुम्ही शाळेची मॅच असायची, तुम्ही परफॉर्म केला, ती सकाळी 7 वाजता अनाउन्समेंट करायची, टुडे साईराज पटेल परफॉर्म तिचा आवाज ऐकवायला मी, अरे आय नो, इन टीव्हीएम एव्हरी क्लासरूम मध्ये ते स्पीकर्स आहेत. या करेक्ट. मी परफॉर्म पण तसं करायचो की चल कल जाके परफॉर्म करना है. वाव. पूरा स्कूल सुनेगा अपना नाम. म्हणजे तो एक क्रेव काइंड ऑफ मोटिवेशन असायचा की हा भाई हे करणार आहे. ती गोष्ट मला खूप आवडली, म्हणजे ती तारापूर विद्या मंदिरची शाळेची. आणि ती जेव्हा मी 5वी पासून होतो, सेकंडरी मध्ये जेव्हा गेलो, तेव्हापासून ते होतं की म्हणजे तेव्हापासून खेळायचं की चला मॅच आहे, आज स्कोर करा चांगला, उद्या पूर्ण शाळा आपलं नाव ऐकेल, टाळ्या वाजवतील. एक होतं क्रेज की नाम आएगा. हा, म्हणजे पहिलं नाव आपलं आलं की चला भाई आपली हवा. आता टीचर्स लोक आहेत टच मध्ये? कोण? हो, आहेत. भरपूर टीचर टच मध्ये आहेत. पलशुले सर ते भेटत असतात, म्हणजे भरपूर आहेत. म्हणजे ते नितीन कांते सर म्हणा. पूर्ण 10th तू तिकडेच केले ना, फर्स्ट? खूप मेमरीज असेल यार. म्हणजे तिकडे कुठल्या टीचर कडून जास्त मार खाल्लेस? मार स्टडीज मध्ये कसा होता तू? चांगला होता. एव्हरेज और लाईक चांगला होतं. 80-90 वाला? हो, 10वी मध्ये मला 87 मिळाले होते. सॉर्टेड आहे. खूप कमी टाइम अभ्यास करायला मिळाला, बट हेल्प करायला गेला अभ्यास. देशमुख सरांनी मला खूप हेल्प केली. मॅथ्स थोडा कच्चा होता आपला. ओके. 10वी म्हणजे मी ऍक्च्युली मॅचेस आणि याच्यामुळे मी अटेंडच नाही करायचो. तर मला, कारण की माझं रुटीन एवढं टफ होतं, मी रुटीन म्हणाले तर जे आज होतं ते तेव्हा पण होतं की स्कूल टाइमला पण होतं. मुंबई अंडर 14 प्रॉबेबलची प्रॅक्टिस असायची. 11 वर्षी मी होतो. फॉर एक्झाम्पल, सकाळी शाळेत गेलो, 7ची शाळा असायची. ओके. 9 वाजता मी शाळेतून निघायचो. हाफ डे घ्यायचो, म्हणजे अलाव परमिशन दिलेली अडतानी मॅडम प्रिन्सिपल होती. ओके. तर 7
वाजता शाळेत जायचो, 9ला निघायचो, डायरेक्ट स्टेशनला यायचो. स्टेशनला आधी ती कुठली मेमो होती, मेमो आपली ग्रीन कलरची काय होती, क्रीम कलरची. हा राईट. मेमोला विरारला जायचो, विरार उतरायचो, बँड्राला उतरायचो, रिक्षा पकडायचो, मग ती प्रॅक्टिस करायचो बीकेसीला 2-3 तास. तिकडून मुंबई सेंट्रलला जायचो. मी होतो, सागर विश्वास होता, कौशिक चिखलेकर आणि ठाण्याचा जतीन मेहर होता. द स्टील विथ यू. क्रिकेट कौशिक चिखलीकर खेळतो, बाकी आता क्रिकेट सागर आणि जतीन खेळतो. सागर माझा बेस्ट फ्रेंड आहे. ओके. बट आम्ही असं जायचो म्हणजे लहानपणी. मग घरी परत वलसाड पकडायचो, 8ला यायचो, मग घरी येऊन होमवर्क करायचो. हे डेलीचं रुटीन होतं. डेली जेव्हा मी 11 वर्षात होतो तेव्हापासून. बाप रे. घरी 12-1 वाजता झोपायचो. सॅक्रिफाईसची काय गोष्ट करू मग मी, लाईक इट वॉज लाईक टफ डेज. ते करायला लागते, म्हणजे केल्याशिवाय काय होत नाही. स्टील गोइंग ऑन, चालू असते. बोईसरचे तरुण मुलांसाठी काय मेसेज देऊ शकतो अबाउट टू क्रिएट देअर ओन करिअर? बिकॉज आपल्याकडे जेवढं मी बघितलं आता, जसं की मी पण अंधेरीला राहिलो, यारी रोडला जास्त राहिलेलो आहे. तिकडची लाईफस्टाईल तिकडची लाईफस्टाईल खूप फास्ट मला वाटते, खूपच फास्ट आहे. स्कोप पण जास्त आहे. मला असं वाटते जितना मुंबई में जो जगेगा ना उतना ज्यादा पैसा कमाएगा. इट्स लाईक दॅट. बरोबर. करेक्ट. बोईसरमध्ये फक्त एक लास्ट स्कोप एमआयडीसी मेजरली तेच दिसते लोकांना. आता बघा, आता तुम्ही जर बोईसरमध्ये म्हणायला गेला तर अपॉर्च्युनिटीज खूप आहेत. आता आपण लेफ्ट राईट कडे डोळे उघडून बघितलं तर वाढवण पोर्ट येतोय, राईट, एअरपोर्ट येतोय, बुलेट ट्रेन येते, हायवे येतो नवीन वाला. तर पुढच्या 5 वर्षात बोईसर वेगळं असणार. करेक्ट. डेफिनेटली इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होणार आहे, एव्हरीथिंग. करेक्ट. तर आपण जे विचार करतो की मुंबईला जाऊन करायचं, ते आपण इकडेही करू शकता. जसं तुम्ही तुमच्या पॉडकास्ट चॅनलच्या माध्यमातून करतायत. कारण की आता मी जर फॉर एक्झाम्पल मला जर इकडे चांगला फिजिओ पाहिजे असेल तर इकडे कोण अवेलेबल नाहीये. चांगला मॅसिवर पण पाहिजे, इकडे कोण अवेलेबल नाही. क्रिकेटमध्ये कोचेस म्हणा तिथे आहेत, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही, पण फिजिओ नाही. म्हणजे जे मला इम्पॉर्टंट स्टाफ लागतात काही म्हणजे अशी माझ्या फील्डचं बोलणं मी, अशी प्रत्येकाची गोष्ट असं सांगेल तर लाईक ऑडियन्सला समजेल की लाईक डेफिनेटली देयर इज अ गॅप यु नो फॉर द प्रोफेशनल. म्हणजे फिजिओज म्हणा, म्हणजे चांगले म्हणजे आता मी ज्या लेवलला खेळतो हे आमच्याकडून एक्सपेक्ट केलं जाते. मॅसिवर म्हणा, न्यूट्रिशन म्हणा, करेक्ट, किंवा मग मेंटल टफनेस, सायकोलॉजी बद्दल म्हणा, भरपूर ऍस्पेक्ट्स आहेत. हे तर मी फक्त स्पोर्ट बद्दल म्हणलो, असे भरपूर आहेत जे आपण इकडे करू शकतो. रादर दॅन गोइंग आउट अँड डुईंग इट ओव्हर देअर, आपण इकडे स्वतः करून आयडेंटिटी क्रिएट करून ते केलं पाहिजे. ओके. म्हणजे गरजेचं नाही की सर्व जाऊन मुंबईला करू शकतो, आपण इकडे पण आपलं स्वप्न घडवू शकतो, इकडेही करू शकतो. बघा, नथिंग इज इम्पॉसिबल इन लाईफ. आपण जर ध्येय ठेवलं आणि विचार केला आपण खरंच करू शकतो. याचा मी ठाम बिलीव्हर आहे. जसं तुम्ही म्हणाला की काय मेसेज असेल, काय नाही, फक्त स्वतःवर बिलीफ ठेवा. जे काही करतायत त्याच्यावर स्वतःचा पहिले बिलीफ पाहिजे. दुनिया 100 लोक नाही म्हणतील, बट शेवटपर्यंत तुमचा एक ठाम मत पाहिजे की मी करणार, आणि ते करण्यासाठी जे काही लागते ते केलं पाहिजे. मॅनिफेस्टेशन वरती बिलीव्ह करतो? मॅनिफेस्टेशन करतो, समवॉट करतो काय, बट असे गोल्स असतात, व्हिज्युअलायझेशन आहे, सगळं करतो मी. जसं रुटीन सांगितलं ना, लाईक काइंड ऑफ आर्मी वाली रुटीन बोलतो तसंच झालेलं आहे. हो, म्हणजे सम डिसिप्लिन लाईफ आहे, स्ट्रक्चर्ड लाईफ आहे. जसं दिसतं तसं नसते. राईट. लोकांना वाटतंय की मजा करतो, पार्टी करतो, फिरतो, तसं काय नाही. प्रॅक्टिस मध्ये 6-7 तास घालवायला लागतात, तेवढे बॉल्स खेळायला लागतात, बॅटिंग बॉलिंग करायला लागतात, त्याच्या व्यतिरिक्त काम करायला लागते. राईट. इतरही गोष्टी आहेत ते करायला लागते. त्यानंतर जर तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही करू शकता. परफेक्ट. सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह आहे? थोडाफार आहे, जास्त नाही, बट आहे. ऑन विच, लाईक फेसबुक किंवा इन्स्टा? नाही, इंस्टाग्राम आहे. करू नका पण मेसेज, सहज विचारलंय, नाही डीएम करायला चालू करणार, भाऊ कसा आहे, कुठे आहे, जेवला का, तसं मेसेज करू नका. हा, बट काय प्रोफेशनल हेल्प असेल तर देऊ शकतो ना, लाईक त्यांना जर सिरियस असेल. बट जास्त डिस्टर्ब नका करू, कारण की आपल्याला ब्लू जर्सी मध्ये आपल्या भावाला बघायचंय जो बोईसरचं नाव गाजवणार आहे. विल डेफिनेटली प्रे फॉर यू बाबा, की लाईक तू खूप जास्त नाव गाजव. डेफिनेटली मॉम डॅड तर प्राऊडच आहेत, आम्ही पण खूपच जास्त प्राऊड आहे. आमच्या टीम कडून तुला खूप सारे शुभेच्छा. थँक्स फॉर कमिंग मॅन, थँक्स फॉर गिव्हिंग युअर टाइम टू अस, अँड वी बिलीव्ह की लाईक ब्लू जर्सी मध्ये आल्यावर आमच्याकडे परत पॉडकास्ट साठी ये तू. जेव्हा आम्हाला माहित पडलं की सारज भाऊ येतात, आम्ही असं डिस्कशन करत होते, सर्वांनी हे सांगितलं की IPL साठी डेफिनेटली नेक्स्ट इयर ही विल बी देअर इन द टीम. यु नो, लाईक वी डोंट नो लाईक विच टीम, बट आम्ही असं गेस केलेलं की या टीम मध्ये जाणार. प्राइस सुद्धा डिसाईड झालेली. आता जसं सांगितलं की 5 CR आम्ही विचार करतोय, जसं प्लेअर ऑफ द टुर्नामेंट खेळलाय तो. आणखी
IPLच्या अगोदर एखाद मॅचेस असेल, डोमेस्टिक काही गेम्स असेल, तिकडे सुद्धा चांगल्या पद्धतीने त्याने गेम दाखवावं, इव्हन इन बॉलिंग, इव्हन इन बॅटिंग. आणि जे 5 CRचं अमाऊंट आलंय मला वाटतं दुप्पट व्हावं. नक्कीच. थँक्यू मला बोलवल्याबद्दल. ऑलवेज बाबा. थँक्यू सो मच. मे गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू सो मच. तुमचं चॅनल आणि पॉडकास्ट असंच ग्रो हो हीच माझी ईश्वरशाली प्रार्थना. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.